शेतकरी मित्रांनो नमस्कार। मी तुमचा सर्वांचा आवडता कृषी मित्र ललित घोडके आपल्या यूट्यूब चॅनल कृषी विकास पाठशालामध्ये स्वागत करत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहे कांदा पिकामध्ये खताचा पहिला डोस कोणता टाकावा आणि कधी टाकावा, की जेणेकरून त्याचे उत्तम परिणाम आपल्याला आपल्या कांदा पिकामध्ये दिसायला पाहिजे। तर शेतकरी मित्रांनो, शेतामध्ये कांदा लागवडीच्या 1 दिवसापूर्वी प्रति एकराच्या दराने शेतकरी मित्रांनो आपल्याला 2 बॅग DAP घ्यायची आहे, प्लस त्यासोबत 1 बॅग पोटॅश घ्यायची आहे, प्लस त्याच्यामध्ये 10 किलो 90% असलेलं बेंटोनाइट सल्फर घ्यायचं आहे, प्लस त्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो 4 किलो दाणेदार स्वरूपामधलं मायक्रोरायझा घ्यायचा आहे, प्लस त्यासोबत एरिस कंपनीची एक मायक्रोन्यूट्रियनची किट घ्यायची आहे, प्लस त्यासोबत शेतकरी मित्रांनो तुम्हाला पाटील बायोटेकचं दाणेदार स्वरूपातलं NPK कॉन्सोन्टिया ची 25 किलोची ते बॅग असते ते घ्यायची आहे। ह्या सर्व खतांना शेतकरी मित्रांनो चांगल्या प्रकारे एकत्र मिक्स करायचे आहे आणि चांगल्या प्रकारे प्रति एकराच्या दराने शेतामध्ये टाकायचं आहे। पहिल्या डोसामध्ये दिलेलं पोटॅश हा आपल्या पिकाला 30 ते 40 दिवसानंतर लागायला सुरुवात होत असते, जेणेकरून त्याचा उपयोग कांद्याच्या फुगवणीसाठी होत असतो। आणि आपण जो NPK कॉन्सोन्टिया दाणेदार स्वरूपातली जे 25 किलोची बॅग दिलेली आहे, जो रासायनिक खतामध्ये किंवा मातीमध्ये पडलेलं नत्र स्फुरत पालाश याला सहजपणे आपल्या पिकाला उपलब्ध करण्याचं काम NPK कॉन्सोन्टिया करत असते। जेणेकरून शेतकरी मित्रांनो, रासायनिक खताचा पहिला डोस आम्ही सांगितल्याप्रमाणे आपण आपल्या शेतामध्ये टाकणार आहे, तर निश्चित तुमच्या कांद्याच्या उत्पादनामध्ये वाढ होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सांगितली ही जानकारी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा आणि कृषी विकास पाठशालेच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आमच्याद्वारे टाकलेले नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील। तर शेतकरी मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।